मला हा वरचा व्हिडिओ खूप सुखदायी वाटतोय, कारण कुठंतरी जनता रस्त्यावर आली बाबा. सगळ्यात भारी म्हणजे या शाळेतल्या पोरी का त्या नराधमाच्या फोटोला चपलाने लाताने मारताय. दुःख याचं आहे की हे चित्र आहे ना पूर्ण महाराष्ट्रात नाही. विरोधी पक्षाचे आमदार खासदार कुठे आहेत? तुम्ही योग्य मुद्द्यावर जर रस्त्यावर नाही आले तर तुम्ही कशाचे विरोधक आहे मग? जी गोष्ट मला समजती ती तुम्हाला समजत नाहीये का? बाकी हे जे मुलींची स्वघोषित रक्षक आहे यांच्याकडून मला काही अपेक्षा नाही, कारण यांना आहे ना आरोपी मुसलमान पाहिजे तर जोश येतो. अहो असं जात आणि धर्म पाहून खरंच महिलांचं रक्षण होईल का? इतकी घाण घटना झाली आहे. कुठे गेली तुमची हिंदू मुलींविषयीची तळमळ? फुस चित्राताई. देवा भाऊ कोण खेटून गेला ना तर त्याची देवा भाऊ राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री कशाला कोणी हात लावत बसन त्यांना? गरीबाच्या मुला मुलींना हात लागतोय. यावर तुमच्या सगळ्यांची चुप्पी असं सांगून जाते की या नीच कृत्याला तुमची मनोमन स्वीकृतता आहे असं दिसून येतं. आता मी जे बोलेल ते काय कुठल्या प्रामाणिक कीर्तनकाराविरुद्ध किंवा वारकऱ्याविरुद्ध नाही. पालकांनो, भक्ती करायची तर देवाची संताची करा, यामधल्या दलालांची नाही. तुमच्या मुला मुलींना आजपासून कुठल्याही बाबा बुवाच्या कीर्तनकाराच्या पाया पडायला लावू नका. त्याने या मुला मुलींचा स्वाभिमानाचं खच्चीकरण होतं. मग त्या बाबानं उद्या काही पण वाईट केलं का हे पोरं बोलत नाही. अंधभक्त मानसिकता तयार होते. भगतसिंग दुसऱ्याच्या घरात आणि गांडू आपल्या घरात जन्माला घालायच्या प्रवृत्ती सोडा. आपल्या गालाचे गालकोचे पडले. कीर्तनकाराच्या गालावर मास महिना, अंगावर मास महिना, गालावरची चरबी वाढत चालली. पांडुरंगाच्या नावावर दुकान चालवायचं हे कीर्तनकार तरी राहिले का? जमिनी हडपताय, राजकारण्याच्या दलाल्या करताय, मोठ्या मोठ्या देणग्या स्वीकारताय त्यांच्याकडून. आश्रम स्थापन कर, मठ स्थापन कर, हे धंदे सुरू केले. कुठे यांची साधी राहणी, उच्च विचार? सरकारने असा नियम केला पाहिजे, नवा कीर्तनकार बाबा बुवा आला का त्याची पहिले नसबंदी करायला पाहिजे. खरा आध्यात्मिक विचाराचा असेल तर ते विरोध करणार नाही. बाकी ह्युमन राईट्स बीट्स गेलं. जुलमी जनावरांसाठी ह्युमन राईट्स नसतात. जे देवा धर्माचा वापर करून असे लैंगिक शोषण करतात त्यांना फाशीच झाली पाहिजे, कारण ते पांडुरंगासोबत विश्वासघात करू राहिले, महापाप करू राहिले. पण सरकार कधी करणार आहे का असा नियम? अहो आसारामला पॅरोलवर सुट्टी दिली, राम रहीमला आतापर्यंत किती वेळा सुट्टी दिली पॅरोलवर? हे सरकार म्हणून तुमचं अपयश नाहीये का? बलात्कारी लोकांचे हार घालून सत्कार करणं थांबवा. तुमचे मुलं मुली सेफ आहे हो, पण गरीबाची सेफ नाहीये ना. असं ऐकलं कधी कोणी का आमच्या राजकारण्याच्या मुलीसोबत वाईट कृत्य झालं म्हणून? संगमनेरात 6वीच्या पोरीवरती ऍसिडचा अटॅक झालाय आणि आपले वैचारिक भिकारडे अंधभक्त मला मेसेजमध्ये शिव्या घालताय की भाजपच्या विरोधात का बोलतो? अरे बाबा, सरकार त्यांचंय, वाईटाविरुद्ध बोलतोय. सरकारला चांगलं काही करू द्या, चांगलं बोलन. जय हिंद, जय महाराष्ट्र.